बोलो जुबा केसरी म्हणत टीव्ही स्क्रीनवर येणारी ॲडव्हर्टाईज आणि त्या ॲडव्हर्टाइजमेंट मधले बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना आपण रोज बघतोच. अनेकदा हा विचारही येतो की पान मसाल्याची जाहिरात हे लोक कसे करू शकतात. विमल इलायचीच्या नावाखाली पान मसाल्याचा प्रचार होतोय असं आतापर्यंत अनेकांना वाटलं असेलच. पण आता या जाहिरातीवर नजर गेलीये IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांची. शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ बॉलिवूडच्या या लिस्ट कलाकारांना महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनानं म्हणजेच FDA नं कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. आता या तिन्ही अभिनेत्यांवर कायदेशीर कारवाई काय होऊ शकते, बॉलिवूडमध्ये यामुळे खळबळ का उडाली आहे आणि मुख्य म्हणजे अक्षय कुमार या वादातून कसा सुटलाय, हे सगळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. नमस्कार, मी रुपल आणि तुम्ही पाहत आहात विशेष भारी. मंडळी, महाराष्ट्रात अन्न सुरक्षा आणि मानके कायद्यानुसार गुटखा, तंबाखू आणि पान मसाल्याच्या उत्पादनावर, साठवणुकीवर, विक्रीवर आणि वितरणावर पूर्णपणे बंदी आहे. पण तरीही विमल सारखा ब्रँड इलायची किंवा माउथ फ्रेशनरच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांच्या जाहिराती करून घराघरात पोहोचवला जात आहे. यावरच बोट ठेवत तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखालील विभागानं शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना अधिकृत नोटीस पाठवली आहे. आता या तिघांवर आरोप आहे की त्यांनी विमल इलायची या उत्पादनाची जाहिरात केली, जी प्रत्यक्षात राज्यात बंदी असलेल्या विमल पान मसाला या ब्रँडची छुपी म्हणजेच सरोगेट जाहिरात आहे. ही जाहिरात 2024 साली शूट झाली होती आणि तिन्ही स्टार्स एकत्र त्यात दिसले होते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही सरोगेट ऍडव्हर्टायझिंग म्हणजे नेमकं काय भानगड आहे. खूप सोप्या भाषेत सांगायचं झालं तर भारतात गुटखा, तंबाखू आणि पान मसाला यांच्या ऍडव्हर्टाइजमेंट्सवर कायद्यानं बंदी आहे. त्यामुळे या कंपन्या एक शक्कल लढवतात. त्याच ब्रँड नावाने वेलची, सुपारी, माउथ फ्रेशनर किंवा सॉफ्ट ड्रिंक सारखं एखादं सुरक्षित उत्पादन बाजारात आणतात आणि त्याची जोरदार जाहिरात करतात. प्रेक्षकांच्या मनात मात्र तेच जुनं ब्रँड नाव आणि लोगो घर करून बसतं आणि अप्रत्यक्षपणे त्या बंदी असलेल्या तंबाखूजन्य उत्पादनाची जाहिरात होत राहते. याला कायद्याच्या भाषेत सरोगेट ऍडव्हर्टायझिंग म्हणतात. FDAचं म्हणणं आहे की विमल इलायची हे नेमकं असंच एक उत्पादन आहे. आता या तिन्ही स्टार्सनी एकत्र येऊन केलेल्या जाहिरातीमुळे प्रेक्षकांच्या मनात थेट विमल पान मसाला या बंदी असलेल्या ब्रँडशी संबंध निर्माण होतो आणि हीच गोष्ट बेकायदेशीर ठरते असं FDAच्या नोटिशीत नमूद करण्यात आलंय. आता FDAनं या कलाकारांना जी नोटीस पाठवली आहे त्यात काय म्हटलंय हेही जाणून घेणं महत्वाचं आहे. तर सोशल मीडियावरच्या त्यांच्या अधिकृत हँडलवरून आणि वेबसाईटवरून या जाहिरातीशी संबंधित सर्व कंटेंट तात्काळ हटवावा. विमल इलायची हे खरंच बाजारात विकलं जाणारं वेगळं उत्पादन आहे हे सिद्ध करणारे पुरावे सादर करावेत. ही जाहिरात कोणत्या टीव्ही चॅनल्सवर, डिजिटल आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर प्रसारित झाली याची संपूर्ण माहिती द्यावी. ब्रँड एन्डॉर्समेंट, कॉन्ट्रॅक्ट, कॅम्पेनची डिटेल्स, त्यासाठी मिळालेली फी आणि नियमांचं पालन झालं की नाही याची कागदपत्र सादर करावीत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नोटीस मिळाल्यापासून 15 दिवसांच्या आत या सगळ्या प्रश्नांची लेखी उत्तरं द्यावी. हे सगळं त्यांनी दिलेल्या नोटीसमध्ये आहे. आता या कलाकारांच्या चाहत्यांना पडलेला प्रश्न असा आहे की जर या तिघांचं उत्तर समाधानकारक नसेल तर पुढे त्यांच्यावर कारवाई होऊ शकते का. तर FDAनं या प्रकरणात फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ऍक्टचं कलम 24 लागू केलंय. हे कलम दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना प्रतिबंध करतं. जर या कलाकारांचं स्पष्टीकरण समाधानकारक ठरलं नाही तर या तिन्ही स्टार्सवर पुढील कायदेशीर कारवाईचा इशारा FDAनं दिलाय. यामध्ये मोठ्या रकमेचा दंड आकारला जाण्याची शक्यता वर्तवली जाते. थोडक्यात सांगायचं झाल्यास फक्त सोशल मीडियावरचे व्हिडिओ डिलीट करून हे प्रकरण मिटणार नाही, तर स्टार्सना कायद्याच्या चौकटीत उभं राहून स्वतःची बाजू सिद्ध करावी लागणार आहे. आता विचार करा, शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ हे तिघही भारतातले सगळ्यात लोकप्रिय सुपरस्टार्स आहेत. करोडो चाहते त्यांना फॉलो करतात, त्यांच्यावर विश्वास ठेवतात. अशा मोठ्या नावांना थेट सरकारी यंत्रणेकडून नोटीस मिळणं ही बॉलिवूडसाठी खूप मोठी आणि प्रतिष्ठेला धक्का देणारी घटना आहे. त्यामुळे इंडस्ट्रीत याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. आता या संपूर्ण वादात एक नाव मात्र आपण चुकवू शकत नाही, ते म्हणजे अक्षय कुमार. गंमत म्हणजे 2022 ला अक्षय कुमार, शाहरुख खान आणि अजय देवगण हे तिघही याच विमल ब्रँडच्या जाहिरातीत एकत्र झळकले होते. पण अक्षय कुमारची ओळख ही एक फिटनेस आयकॉन आणि तंबाखू विरोधी मोहिमांशी जोडलेला चेहरा अशी आहे. त्यानं अशा ब्रँडची जाहिरात केल्यानं लोकांनी त्याच्यावर जोरदार टीकेची झोड उठवली होती आणि याच टीकेनंतर अक्षय कुमारनं वेळी समजूतदारपणा दाखवत पब्लिकली माफी मागितली आणि त्या ब्रँडशी असलेले सगळे संबंध पूर्णपणे तोडून टाकले. इतकंच नाही तर या ऍडव्हर्टाइजमेंट मधून मिळालेली फी सुद्धा त्यानं दान करण्याचं जाहीरपणे सांगितलं. त्यामुळे आता जरी शाहरुख खान, अजय देवगण, टायगर श्रॉफ यांच्यावर FDAची कारवाई होतीये, तेव्हा अक्षय कुमारचं नाव या नोटिशीत कुठेही नाही, कारण त्यानं आधी स्वतःला या ब्रँड पासून दूर केलं होतं.
एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे अक्षय कुमारनं अंग काढून घेतल्यानंतर विमल ब्रँडनं त्याची जागा भरून काढण्यासाठी टायगर श्रॉफला नवा चेहरा म्हणून पुढे आणलं आणि आता योगायोगानं तोच टायगर श्रॉफ आज या वादाच्या केंद्रस्थानी आहे. मंडळी, करोडो रुपयांचं बजेट असलेल्या या जाहिरात करारांवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. बॉलिवूड स्टार्स फक्त कोट्यवधी रुपयांच्या एन्डॉर्समेंट फीजसाठी तरुण पिढीला अशा आरोग्याला घातक ठरणाऱ्या ब्रँड्सकडे आकर्षित करतात का, असा प्रश्न सामान्य जनता आणि सामाजिक संस्था विचारत आहेत. अमिताभ बच्चन यांनीही कमला पसंत पान मसाल्याच्या जाहिरातीतून स्वतःचे नाव मागे घेतले होते आणि त्यांना दिलेले पैसे परत केले होते. तरीही शाहरुख, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ सारखे कलाकार सातत्यानं अशा जाहिरातींचा चेहरा बनत राहिले. पण आता प्रशासकीय पातळीवर तुकाराम मुंढे यांच्यासारख्या अधिकाऱ्यांना नोटीस पाठवल्यानं येत्या काळात कोणत्याही ब्रँडची निवड करताना सेलिब्रिटीज आणि त्यांच्या टॅलेंट मॅनेजमेंट कंपन्यांना 10 वेळा विचार करावा लागणार आहे, हे खरं. बाकी तुम्हाला मुंढे यांच्या या कारवाईविषयी काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.